नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. आंबा, फळांचा राजा की आयुर्वेदातील अमृत. आंबा आणि आमरसाचे आयुर्वेदिक फायदे तसेच आंब्याच्या झाडाचा प्रत्येक भाग औषध म्हणून कसा उपयोगी पडतो, चला सविस्तर पाहूया. भाग 1. आयुर्वेदात आंब्याचं महत्त्व. आयुर्वेदात आंब्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. हा फक्त स्वादिष्ट नाही तर शरीराला बल, ऊर्जा आणि तृप्ती देणारा मानला जातो. आम्रम मधुर आम्लम च स्निग्धम बल्यम गुरुस्मृतम वातघ्नम शुक्रलमृद्य वर्ण्यम च रुचिकाकारम. आंबा हा मधुर, आम्ल रसयुक्त, स्निग्ध, बलवर्धक आणि हृदयासाठी हितकारक आहे. तो वात कमी करतो, शरीराला ताकद देतो आणि त्वचेची कांती सुधारतो. पिकलेल्या आंब्याचे आयुर्वेदिक फायदे. शरीराला ऊर्जा देतो. आंब्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोज, फ्रुक्टोज यांसारखे घटक असतात. उन्हाळ्यात थकवा, अशक्तपणा आणि कमजोरी जाणवत असेल तर आंबा उत्तम टॉनिक आहे. नंबर 2. वजन वाढवण्यासाठी उपयुक्त. ज्यांचं वजन कमी आहे, अशक्तपणा आहे, रिकव्हरी चालू आहे, अशांसाठी आंबा हा दुधासोबत चालू शकतो. क्षीरेणसह आम्रसेवनम बृहणम बलवर्धनम. दुधासोबत आंबा शरीराला पुष्टी देतो. नंबर 3. शुक्रधातुवर्धक. आयुर्वेदानुसार आंबा हा शुक्रधातू वर्धन करणारा मानलेला आहे. शरीरातील ओज वाढवण्यासाठी मदत करतो. नंबर 4. त्वचेसाठी फायदेशीर. व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचा यामुळे तेजस्वी होते. नंबर 5. पचनशक्ती सुधारतो. योग्य प्रमाणात खाल्ल्यास भूक वाढते आणि रुची सुद्धा सुधारते. आंबा कोणी टाळावा? आयुर्वेदानुसार प्रत्येक पदार्थ योग्य प्रमाणात घेतल्यास, योग्य प्रकृतीनुसार घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. पण काही लोकांनी आंबा हा जपून खावा. मधुमेह असणाऱ्यांनी फार आंबा खाऊ नये. पित्त प्रकृतीचे लोक, त्वचेचे विकार असणारे, अतिउष्णता जाणवणाऱ्यांनी आंबा टाळावा. आमरसाचे आयुर्वेदिक फायदे. महाराष्ट्रात उन्हाळा आणि आमरस यांचं अतूट नातं आहे. योग्य पद्धतीने आमरस कसा खावा यामध्ये आयुर्वेद सांगतो. आमरसामध्ये थोडंसं तूप घालावं किंवा सुंठ आणि वेलची पावडर घालून आणि मर्यादित प्रमाणात आमरस खावा. यामुळे पित्त वाढत नाही. याचे फायदे: त्वरित ऊर्जा मिळते, शरीराला स्निग्धता मिळते, मानसिक समाधान होते आणि उन्हाळ्यात शक्ती टिकवणे शक्य होते. आमरस खाल्ल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात? लगेच पाणी पिणे टाळावे, दही खाणे टाळावे, कोल्ड्रिंक्स घेणे टाळावे आणि रात्री उशिरा आमरसाचे सेवन करू नये. आंब्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा औषधा समान सांगितला गेलेला आहे. हे फक्त फळ नाही तर याचे विविध भाग आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. चला बघूया. नंबर 1. आंब्याची पाने. मधुमेहासाठी नियंत्रणात आंब्याची पाने खूप महत्त्वाचे काम करतात. तोंडाच्या दुर्गंधीसाठी सुद्धा आंब्याची पाने वापरली जाऊ शकतात आणि घशाच्या समस्यांमध्ये सुद्धा आंब्याची पाने वापरली जातात. रात्री पाने पाण्यात भिजवून ठेवावीत आणि सकाळी हे पाणी आपण घेऊ शकतो, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपचार करू नये. नंबर 2. आंब्याची फुले, ज्याला आपण मोहोर असं सुद्धा म्हणतो. अतिसार, पित्तविकार किंवा लघवीमध्ये जळजळ, मूत्रदाह यांसारख्या विकारांमध्ये आंब्याची फुलं ही खूप चांगलं काम करतात. आम्रपुष्पम कषायम च पित्त अतिसार नाशनम असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. कोवळे कच्चे आंबे. कच्च्या कैरीपासून बनणारं पन्ह हे आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानलेलं आहे. यामुळे उष्माघातापासून संरक्षण होतं, शरीरातली क्षार टिकवण्याची क्षमता वाढते, तहान कमी करण्यास मदत होते. नंबर 4. आंब्याची साल. आंब्याच्या सालीमध्ये कषाय गुण असतात, त्यामुळे जुलाब, हिरड्यांमधून रक्त येणे, स्त्रियांच्या काही अंगावरून जाणाऱ्या स्राव विकारांमध्ये सुद्धा आंब्याची साल खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. याचा काढा करून आपण वापरू शकतो. नंबर 5. आंब्याची कोय. बहुतांशी लोक आंब्याची कोय ही फेकून देतात, पण आयुर्वेदात ती औषधा समान सांगितलेली आहे. अतिसार, पोटाचे विकार, कृमी यांमध्ये आंब्याची कोय खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. वापर: आंब्याच्या कोयीची पावडर किंवा पूड करून ती आहारामध्ये घेण्यास सांगितलेली आहे. आयुर्वेदानुसार आंबा खाण्याचे नियम. आंबा खाण्यापूर्वी थंड पाण्यात काही वेळ भिजवून ठेवावा, त्यामुळे अतिरिक्त उष्णता कमी होते. कोणासोबत खावे तर दूध कमी प्रमाणामध्ये, ज्यांना बृहण करायचे आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. तूप आणि वेलची यासोबत आमरस किंवा आंबा नक्की खावा. कोणासोबत टाळावा? मासे, दही, थंड पेय, कोल्ड्रिंक्स यांसोबत आंबा किंवा आमरस घेणे टाळावे. उन्हाळ्यात आंब्याचे महत्त्व इतके का सांगितलेले आहे? उन्हाळ्यात शरीरातील जल आणि ऊर्जा कमी होते. आंबा जर योग्य प्रमाणात घेतला तर थकवा कमी होतो, शरीराला पोषण व्यवस्थित मिळते आणि मन प्रसन्न राहते. यासाठी उन्हाळ्यात आंब्याचे महत्त्व आहे. आता पाहूया प्रकृतीनुसार आंबा कसा घ्यावा. ज्यांची वात प्रकृती आहे त्यांच्यासाठी आंबा फायदेशीर.
ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांच्यासाठी आंबा मर्यादित प्रमाणात घ्यावा आणि ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी जास्त सेवन टाळावे. वात, पित्त आणि कफ प्रकृती म्हणजे काय हे पाहायचे असेल तर व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की जाऊन व्हिजिट करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहूया आंबासंबंधील काही गैरसमज आणि काही समज. सगळ्यात मोठा गैरसमज, आंबा खाल्ल्याने नेहमी पित्त वाढतं. आयुर्वेदानुसार पिकलेला गोड आंबा योग्य प्रमाणात खाल्ला तर तो शरीराला बल आणि पोषण देतो. पण हा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवावा, अतिसेवन टाळावे आणि तूप आणि वेलची सोबत खावा. नंबर 2, आंबा आणि दूध एकत्र विषासारखं काम करतं. हाही एक गैरसमज आहे, कारण आयुर्वेदात पिकलेला गोड आंब्यासोबत दूध सेवन केल्याने काही प्रमाणात ब्रूहण आणि बल्य असे कार्य केले जाते. परंतु मधुमेह असणाऱ्यांनी पूर्ण पिकलेला नसलेला आंबा किंवा आंबट असलेला आंबा या गोष्टी मात्र टाळाव्यात. गैरसमज 3, मधुमेहींनी आंबा पूर्णपणे बंद करावा. मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात पूर्ण पिकलेला आंबा खाणे योग्य आहे. अतिरिक्त गोड, अतिरिक्त प्रमाणात खाणे मात्र टाळावे. नंबर 4 गैरसमज, आमरस जितका जास्त तितका चांगला. आयुर्वेदात अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अति केलं सेवन की ते हानिकारक ठरतं. त्यामुळे अपचन, आम्लपित्त, वजन वाढ, त्वचेवर पुरळ यांसारख्या गोष्टी होऊ शकतात. यासाठी आमरस हा योग्य प्रमाणातच घ्यावा. गैरसमज 5, कच्ची कैरी अपायकारक असते. योग्य प्रमाणात कच्ची कैरी घेतली तर ती अत्यंत उपयुक्त आहे. उष्माघातापासून संरक्षण करते, इलेक्ट्रोलाइट संतुलन करते, तहान कमी करण्यास मदत करते. आंबा खाल्ल्यावर पाणी प्यायचं नाही म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे. आयुर्वेदानुसार लगेच भरपूर पाणी प्यायल्यावर पचनावर त्याचा परिणाम होतो. थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स यामुळे पचन मंदावू शकते. गैरसमज 7, आंबा खाल्ल्याने हमखास वजन वाढतं. वजन वाढण्याचं मुख्य कारण प्रमाणापेक्षा जास्त सेवन, साखर घातलेला आमरस आणि कमी हालचाल. योग्य प्रमाणात खाल्लेला आंबा हा शरीरासाठी पौष्टिकच आहे. आयुर्वेदानुसार आंबा खाण्याचे काही गोल्डन रूल्स. फक्त दुपारी खावा, पाण्यात भिजवून खावा, मर्यादित प्रमाणात खावा आणि तूप आणि वेलची सोबत खावा. आता आपण पाहणार आहोत कोणी, किती आणि कसा आंबा खावा. लहान मुलांना आंबा द्यायचा असेल तर तो त्यांच्यासाठी पौष्टिक आणि ऊर्जा देणारा आहे. वजन वाढीस मदत करतो. विटामिन ए मुळे डोळ्यांसाठी खूप उत्तम आहे आणि मेंदू आणि शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. पूर्ण पिकलेला गोड आंबा त्यांना द्या. थोड्या प्रमाणात सुरुवात करा. दुपारच्या वेळेत द्या. मिल्कशेकपेक्षा पूर्ण आंबा देणं जास्त प्रेफर करा. नंबर 2, गर्भवती महिलांनी आंबा कसा खावा. गर्भावस्थेत योग्य प्रमाणात आंबा हा फायदेशीर ठरू शकतो. ऊर्जा आणि पोषण देतो, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतो, शरीरामध्ये स्निग्धता वाढवतो आणि गर्भाच्या वाढीसाठी पोषक आहे. दिवसातून एक छोटा आंबा पुरेसा आहे. दुपारी किंवा सकाळी खाऊ शकतो. तूप घालून आमरस थोड्या प्रमाणात चालू शकतो. अति सेवन टाळावे. साखर घातलेला आमरस मात्र टाळावा. नंबर 3, वृद्ध व्यक्तींनी आंबा कसा खावा. वृद्धावस्थेत पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे योग्य प्रमाण महत्त्वाचं. अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो, ऊर्जा वाढवतो, तोंडाची चव सुधारतो आणि त्वचा आणि शरीराला पोषण देतो. कमी प्रमाणात दुपारी आणि तूप किंवा सुंठ सोबत वृद्ध व्यक्तींनी आंबा घेणे किंवा आमरस घेणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 4, मधुमेहींनी आंबा कसा खावा. हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. मधुमेहींनी आंबा पूर्ण बंद करावा हे नेहमीच खरं नाही. योग्य प्रमाणात योग्य वेळी आंबा खाल्ल्यास अनेक रुग्णांना तो चालू शकतो. छोटासा भाग घ्यावा. पूर्ण जेवणाऐवजी स्नॅक म्हणून आंबा वापरावा. दुपारी घ्यावा आणि फायबरयुक्त आहारासोबत त्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावे. आयुर्वेदानुसार आंबा खाण्याचे जे गोल्डन रूल आपण पाहिले ते जर लक्षात घेतले आणि त्यानुसार जर आपण आंबा खाल्ला तर तो शरीरासाठी हितकर आणि आहार घटक योग्य प्रमाणात शरीरात पचवणारा, हवे असलेले आवश्यक घटक शरीराला देऊन ब्रूहण करणारा आणि पौष्टिक ठरू शकतो. मग या उन्हाळ्यात योग्य पद्धतीने आणि आयुर्वेदिक पद्धतीने आणि आमरस यांचं सेवन करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जास्त काय आवडतं, आंबा की आमरस.